काल पुणे येथील खडक पोलीस स्टेशनला एक FIR दाखल झाला आणि हा FIR हेमंत गावंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विद्यानंद अविनाश पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शीतल किसनचंद तेजवानी आणि दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील यांच्या विरुद्ध काल एक FIR दाखल झाला. हा FIR जो आहे तो सर्वे नंबर 62 फायनल प्लॉट नंबर 14 बोपोडी पुणे या गट नंबर विषयीचा आहे. हा गट नंबर जो आहे हा गट नंबर 15 एकरचा आहे. म्हणजे किती स्क्वेअर फूट आहे? 5,75,000 आणि काही असा स्क्वेअर फूटचा हा प्लॉट आहे. आता या प्लॉटच्या संदर्भामध्ये हा जो FIR दाखल झालेला या ठिकाणी, तर हा FIRसाठी या सर्वांनी बनावट कागदपत्र तयार केले आणि त्यामधून त्यांनी खरेदी करून घेतली, आपल्या नावावर करून घेतला, अशा प्रकारचा हा गुन्हा आहे. आता या गुन्ह्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की ही जमीन जी आहे ही जमीन फार पूर्वी पेशव्यांची जमीन होती आणि पेशव्यांच्या कालखंडामध्ये एक विध्वंस नावाची फॅमिली होती. विध्वंस आणि भट म्हणून त्यांचा कुटुंब होतं. त्या कुटुंबाला पेशव्यांनी उदरनिर्वाहासाठी ही जमीन दिलेली होती. आता त्या ठिकाणी उदरनिर्वाहामध्ये एक अट दिलेली होती. ती अट होती की तुम्हाला कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होईल, मुलगाच जन्माला येईल तोपर्यंत होईल, मुलगी आली तर ही अधिकार राहणार नाही. पण त्या कुटुंबामध्ये जोपर्यंत मुलगा होता तोपर्यंत त्यांच्याकडे तो अधिकार राहिला. नंतर मुलगी झाल्यानंतर तो अधिकार संपला. पण ही जमीन जी आहे ही जमीन सरकार जमा झाली. नंतरच्या कालखंडामध्ये 1883 सालीपासून ही सरकारी जमीन आहे आणि याच काळामध्ये 1920 साली ही जमीन जी आहे ती कृषी महाविद्यालयासाठी देण्यात आली. म्हणजे डेअरी वगैरे अशासाठी कार्यक्रमासाठी ही देण्यात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत कृषी विभागाच्या अखत्यारीमध्ये ही जमीन आहे. आणि जमीन मोकळी आहे. काही जमीन मोकळी आहे, काहींवर इंग्रजांच्या कालखंडामध्ये बांधकामं झालेली आहेत त्या कृषी विद्यालयाच्या वेगळ्या बाजूला. ही जमीन अत्यंत महत्त्वाच्या अशा ठिकाणी हार्ट ऑफ द सिटी आहे. याच्यात साखर भवन आहे, कृषी संशोधन केंद्र, आपलं कृषी परिषद आहे आणि या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज, त्याच्यामधली ही जमीन आहे. शिवाजीनगर परिसरातली ही जमीन आहे. या जमिनीला फार मोठा भाव आहे. एकंदर आजच्या बाजारभावाप्रमाणे याची किंमत जर पाहिली तर 1500 कोटी रुपयाच्या आसपासची ही जमीन आहे. आणि 1500 कोटी रुपयाची ही जमीन या ठिकाणी मधल्या कालखंडामध्ये या लोकांनी जे विध्वंस कुटुंब आहे यांना हाताशी धरून ते हेमंत गावंडे, तेजवानी वगैरे या कंपनींनी त्यांच्या हातून मुखत्यारपत्र तयार करून की आम्ही कूळ आहोत, आमची जमीन होती, आमच्या वडिलांनी आम्हाला दिलेली होती म्हणून आम्ही कूळ आहोत, अशा प्रकारचे कागदपत्र तयार केले. या ठिकाणी ही जमीन कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारीत असताना हा प्रकार त्यांनी 2009 सुरू केला. 2009 पासूनच या जमिनीचा त्या पाठपुरावा करत होते. दरम्यान मधल्या कालखंडामध्ये पुण्याचा DP प्लॅन आला. त्यामध्ये ही जमीन जी आहे ही जमीन मोकळी जमीन जी आहे ते पुण्याच्या परिवहन विभाग, म्हणजे ज्याला PMT की ट्रान्सपोर्ट, पुणे ट्रान्सपोर्ट विभागाला ही रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आली आणि रिझर्वेशनसाठी दाखवण्यात आल्यामुळे ते पडून राहिली. तशी कृषी महाविद्यालयाचं जर बांधकाम करू शकत नव्हतं आणि ती विकूही शकत नव्हते किंवा काही डेव्हलपमेंट होत नव्हती. पण तरीही ही पडून राहिलेली जमीन जी आहे ही जमीन आमची आहे असं समजून यांनी त्या ठिकाणी हे कागदपत्र तयार करून सरकारकडे अपील केलं. त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली. या हेमंत गावंडे आणि ह्यांनी मुखत्यारपत्र तयार करून त्या ठिकाणी सरकारकडे, म्हणजे तिथल्या कलेक्टरकडे अपील केलं
आणि कलेक्टर सांगितलं की जमीन आम्हाला परत द्या. कलेक्टरनं ते नाकारलं. जिल्हाधिकारी नाकारल्यानंतर ते आयुक्तांकडे गेले. आयुक्तांनी पण त्यांची परवानगी, ही सरकारी जमीन आहे, ही तुमची जमीन नाही म्हणून त्या ठिकाणी निर्णय दिला. त्या निर्णयाच्या वर त्यांनी अपील मंत्र्याकडे केलं आणि मंत्र्यांना केल्यानंतर मंत्र्यांनी पण ती नाकारली म्हणून ते हायकोर्टामध्ये गेले. हायकोर्टात गेल्यानंतर परत हायकोर्टाने सांगितलं सरकारला की 4 आठवड्याचा निर्णय घ्यावा. सरकारकडे ते आली, केस आली, निर्णय सरकारकडे येत असताना सरकारने परत ते नाकारले. या दरम्यान 2016 साली, 2015 साली, 2014ला ही फाईल जी आहे, ह्या 2014च्या सुमारास याच्यावर TDR मिळावा. ही विकत घेता येणार नाही, कारण परिवहन विभागासाठी अखेर आहे, ही जमीन आमची आहे असं दाखवून ह्या जमिनीवर TDR मिळावा म्हणून त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे यांनी अर्ज केला. आणि पुणे महानगरपालिका जवळपास यांना TDR देण्याच्या मनस्थितीमध्ये आली. फाईल जी आहे त्या अंतिमतः TDR देण्याच्या संदर्भात, TDRचा पैसा देण्याच्या संदर्भामध्ये मंजुरीपर्यंत आली. दरम्यान त्या कालखंडामध्ये हा विषय माझ्याकडं 1914च्या कालखंडात मी विरोधी पक्षनेता होतो, त्या कालखंडामध्ये हा प्रकार माझ्या लक्षात आणून देण्यात आला. एक रवींद्र बराटे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता, त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला. आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं. हे पत्र लिहिलं जवळपास 15 जून 2014ला. माझं पत्र आहे एकनाथ रोकडचं म्हणून, ही सर्वे नंबर 62, फायनल प्लॉट नंबर 14, बोपोडी, पुणे या सरकारी मालमत्ता मिळकतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळवण्याबाबतचं माझं पत्र आहे. आणि त्याच्यात खाली लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या मालकीचा जागेचा TDR मंजूर करू नये असं मी सरकारला सूचना केली. पण तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई पुढच्या कालखंडात झाली नाही, त्या कालखंडातही झाली नाही. म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा विषय देवेंद्र फडणवीस आणि मी, त्या कालखंडामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि मी या दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना आम्ही परत मांडला, विधानसभेमध्ये मांडला. आणि विधानसभेमध्ये सुरू केल्यानंतर जे चौकशी सुरू झाली किंवा चौकशीचे आदेश दिले की ठीक आहे आम्ही चौकशी करतो. फडणवीस साहेबांनी माझ्या त्या विधानसभेतल्या याच्यामुळे त्यांनी तिची चौकशी सुरू करायचे आदेश दिले. दरम्यानच्या कालखंडामध्ये हा जो प्रस्ताव होता हा माझ्याकडे प्रलंबित होता, माझ्याकडे आलेली फाईल होती या TDRच्या संदर्भामध्ये. आणि मी राजीनामा देईपर्यंत सदर जमीन कृषी महाविद्यालयाच्या नावे राहील याबाबत मी ते आदेश दिले होते आणि त्याचे हक्क संरक्षित केले होते. म्हणजे मी हा आदेश दिला होता त्या संदर्भामध्ये की ही जमीन आपली आहे, ह्या जमीन कोणाला देता कामा नये. मधल्या कालखंडामध्ये ह्यांनी ती जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून जो प्रयत्न केला किंवा त्यांनी हा TDR मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला. म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये 2015च्या सुमारामध्ये जवळपास त्यांनी त्याच्या अधिकारामध्ये मिळवली. हे असताना मग हे चुकीचं आहे. म्हणून मी कृषी मंत्री होतो, महसूल मंत्री होतो आणि कृषी मंत्री या नात्यानं हा सगळा जो फाईल आहे ते माझ्याकडे होती म्हणून ॲग्रिकल्चर कॉलेजच्या डीनला त्या कालखंडामध्ये मी सूचना केल्या की आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न होतो आहे, म्हणून याच्या विरुद्ध हेमंत गावंडे आणि ते जे सगळे आहेत त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. म्हणून आमचे जे डीन त्या कालखंडामध्ये होते त्या डीनने त्या ठिकाणी माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा या हेमंत गावंडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची FIRची प्रत माझ्याकडे आहे, म्हणजे त्या गुन्हाच दाखल झाला. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस मी माझ्या सूचनेनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये हेमंत गावंडेंनी कशा रीतीने बनावट कागदपत्र केले आहेत ह्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. आणि त्या फिर्यादीमध्ये म्हणजे ही एक सांगतो तुम्हाला की 1/2/2015ला हा गुन्हा दाखल करण्यात आला, 1/2/15ला. आणि त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून ते केले
त्यांचं म्हणजे राजेंद्र रामचंद्र विद्वांस, ऋषिकेश माधव विद्वांस, मंगल माधव विद्वांस, जयश्री संजय एकबोटे, प्रशांत वाघमारे, नगर अभियंता पुणे, मंजुषा इधाते व इतर हेमंत गावंडे. गुन्ह्याच्या तपशिलाच्या संदर्भामध्ये ही माहिती दिली. आत्ता जो गुन्हा काल दाखल झाला, योगायोगानं त्या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी आहेत. सेम गुन्हा आहे. 2015ला जो गुन्हा दाखल केला त्याच गुन्ह्याच्या आधारावर असलेला हा गुन्हा कालही दाखल करण्यात आला. आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या हेमंत गावंडे जो आहे हा क्रिमिनल आहे. ह्याने अनेकांना त्या ठिकाणी फसवण्यात आलेलं आहे आणि ही जमीन संरक्षण करून त्याला मिळू न देण्यामध्ये मी आदेश निर्गमित केल्यामुळे त्याने माझ्याविरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये खोटी तक्रार केली. म्हणजे माझा काही त्याचा संबंधच नव्हता. त्याचा भोसरी प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्याने प्रत्यक्ष ते घेतलेली नव्हती. परंतु या सर्व लोकांचे त्या काळातले बिल्डर्स होते, डेव्हलपर्स होते, त्यांना मी पाठीशी घातलं नाही म्हणून या सर्वांनी मिळून माझ्याविरुद्ध या भोसरी प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला. एक गुन्हा दाखल केला त्या संदर्भात. आता मूळ असं आहे की याच्यानंतरच्या कालखंडामध्ये हे प्रकरण जे आहे तर हे प्रकरण 2015 नंतरच्या कालखंडामध्ये मला असं वाटलं होतं की हे बंद होईल. परंतु हे प्रकरण त्या कालखंडामध्ये कंपनी थांबली नाही. गावंडे वगैरे त्या कालखंडामध्ये थांबलेच नाही. त्या ठिकाणी त्याने आपले उपद्रव सुरूच ठेवले. मी गेल्यानंतरही त्यांनी त्या कालखंडामध्ये मग आणखीही आम्ही गेल्यानंतर ही फाईल तशी सुरू ठेवली. सुरू ठेवल्यानंतर मधल्या कालखंडामध्ये यामध्ये 2019ला सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर त्या मधल्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं. त्यामध्ये ही फाईल परत सरकारकडे ह्यांनी मूव्ह केली. मूव्ह करत असताना बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते. 2013 साली बाळासाहेब थोरातांची फाईल रिजेक्ट केली होती. 2016च्या सुमारास आमच्या कालखंडामध्ये तसाच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तरीही त्यांनी या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे UBTच्या कालखंडामध्ये मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी ते फाईल आणली तरी ते त्यांनी रिजेक्ट केली. म्हणजे इतक्या वेळा ते रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा यांनी आपले उपद्रव हे केले. प्रश्न आता याच्यामध्ये 2-3 प्रश्न निर्माण होतात. 2015ला जो गुन्हा दाखल केला माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगरला तो सेम गुन्हा आहे. याच जमिनीच्या संदर्भामधली जमीन हडप करण्याच्या संदर्भातला गुन्हा आहे. त्या कालखंडामध्ये जर याच्यावर जर चौकशी झाली असते आणि कारवाई झाली असती तर पुढचे जे प्रकरण 2 घडले, परवाचं प्रकरण आहे आजचं प्रकरण घडलंच नसतं. पण त्या कालखंडामध्ये या गावंडेला कुठलं तरी संरक्षण मिळत गेलं आणि याला अटकही झाली नाही, या प्रकरणाची चौकशी झाली नाही. नंतर मी ज्यावेळेस राजीनामा दिल्यानंतर मी प्रत्यक्ष DCPला आणि तिथल्या कमिशनरला मी स्वतः समक्ष जाऊन भेटलो होतो. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी स्वतः गेलो होतो आणि स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चौकशी केली होती या प्रकरणाचं काय होत आहे. मी 3 वेळा स्वतः त्या ठिकाणी गेलो. पण ते याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे अशी टोलवाटोलवी त्यांनी केली आणि कारवाई झाली नाही. आत्ता प्रश्न असा आहे की जर त्या कालखंडामध्ये कारवाई झाली असती तर जे प्रकरण आहे ते आणि आत्ताचं आज प्रकरण मी सांगतोय हे घडलंच नसतं मुळात. नंतर त्याच्यात काय आहे की पुढे या लोकांनी ही जमीन खरेदी करत असताना पुढच्या कालखंडातला हा विषय की हे सगळं करत असताना ह्यांना यश आलं नाही. सरकारच्या माध्यमातून यश आले नाही. सरकारने ह्यांना सहकार्य केलं नाही. दरम्यान ही फाईल जी आहे मधल्या कालखंडामध्ये सरकारकडे मला वाटतं महसूल मंत्री कोण होता आता मला आठवत नाही, त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्या जमिनीला स्टेटस को दिला. स्टेटस को म्हणजे आहे ती स्थिती कायम ठेवावी. आहे स्थिती काय होती, ही जमीन सरकारी जमीन आहे अशा स्वरूपाची ते आहे ती स्थिती त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आली. आत्ता यानंतरही हा जो हेमंत गावंडे आणि हे जे ग्रुप आहे म्हणजे ज्याला मी म्हणतो की ती काय महिलेचं नाव त्या
शीतल केशनचंद तेजवानी हा ग्रुप आहे, यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली या विध्वंस कंपनीकडनं. ह्यांनी त्या ठिकाणी हेमंत गावंडीने आधी त्याची कोणती विजन की काय ती कंपनी होती त्याच्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी केली होती. नंतर तीच पॉवर ऑफ अटर्नी ह्यांनी या तेजवानीच्या नावानं करून घेतली, तेजवानी ग्रुपच्या नावानं करून घेतली. आत्ता ह्या ग्रुपच्या नावानं केस करत असताना त्यांनी परत तहसीलदार येवले म्हणून ज्या ठिकाणी आहेत खडकपाड्याला, त्या खडकपाड्याच्या तहसीलदारकडे अपील केलं की हे आमचे पॉवर ऑफ अटर्नी, आम्ही याचं कूळ आहोत आणि हे आम्हाला कूळ म्हणून आम्हाला ही जमीन परत देण्यात यावी. येवले नावाच्या तहसीलदारने त्याची वास्तविक बदली जी झाली होती ते 2024ला झाली, म्हणजे निवडणुका संपल्यानंतर त्या ठिकाणी त्याची बदली करण्यात आली. आता या प्रकरणाचं तुम्ही क्रोनॉलॉजी पहा. सरकारकडे न्याय मिळाला नाही, माझ्याकडे आले, मी दिला नाही, थोरात साहेबांकडे गेले, थोरात साहेबांनी दिला नाही. म्हणजे न्याय मिळाला म्हणजे सरकारी जमीन आहे ना, तुमचे कशी होऊ शकेल? पण सरकारनं सरकारची जमीन ठेवण्याच्या ह्याच्यात त्याला मी स्वतः ही जमीन संरक्षित करण्याचा प्रयत्न केला, मी स्पष्टपणे केली. म्हणून माझ्याविरुद्ध त्यांनी ह्या सगळ्या तक्रारी आणि हे जे सगळं प्रकरण घडलं भोसरीच्या प्रकरणात, त्याचं मूळ जे आहे ते याच्यामध्ये मूळ आहे. त्यांनी ह्यांना कुणालाही मी थारा दिला नाही, नंतरच्या कालखंडामध्ये कुणीही थारा दिला नाही. म्हणून ह्यांनी या ठिकाणी मग पद्धतशीरपणे या 2024ला मला संशय आहे की मुद्दामहून या येवले नावाच्या तहसीलदारची कुणीतरी बदली करून आणली. आता हा येवले नावाचा तहसीलदार त्या ठिकाणी आल्यानंतर ही जी जमीन आहे ही आमची जमीन आहे, आम्ही कूळ आहोत आणि ती जमीन आम्हाला मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज त्यांनी या येवले नावाच्या तहसीलदारकडे केला. शहरी भागामध्ये म्हणजे नगरपालिका महानगरपालिका भागामध्ये कूळ लागतच नाही, कायद्यानंच कूळ नसतं, तरीही हे येवलेंनी त्या ठिकाणी यांची मालकी आहे असं दाखवून ही जमीन जी आहे ही जमीन पूर्णपणे म्हणजे तरी सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांनी 12/2/2024 रोजी आणि 1/7/2025 रोजीच्या दरम्यान आपले अधिकारपदाचा गैरवापर करून पुणे शहरामध्ये कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948चा महानगरपालिका क्षेत्र लागू नसतानाही मौजे बोपोडी तालुका पुणे शहर येथील सर्वे नंबर 62चे 4 हेक्टर 97 आर हेक्टर 38 आर एकूण क्षेत्र 5 हेक्टर 35 आर ठराव सहित हे 83 पासून ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट खात्याचे म्हणजे शासनाच्या ताब्यात वहिवाटीत असताना सुद्धा सदर जमिनीचे मालक व कब्जेदार सदरी खात्याकडे म्हणजे शासनाच्या आपल्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केले असतानाही सदर जमिनीचा अपहार करून जमिनीवर विजन प्रॉपर्टी कुटुंब प्रमुख म्हणून अर्जदार हेमंत गावंडे व इंदिरा मेंब्रीज प्लॉट नंबर 1 बाणेर या सर्वांनी ती लावून घेतली. याच्यामध्ये जी जमीन लावून घेतलेली आहे ही नियमबाह्य या तहसीलदारने त्या ठिकाणी ऑर्डर केलेली आहे. हे तुमच्या काळापासून आलेलं आहे. 2 महिन्यांपासून महसूल विभागात ही फाईल पडून होती, मात्र अद्यापपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि त्याचा व्यवहार झालेला आहे. याच्यावर कोणाचा हस्तक्षेप म्हणजे कोणाचा आशीर्वाद आहे असं वाटतं तुम्हाला? असं म्हणायला वाव आहे. आता त्याला काल निलंबित केलं अशी घोषणा देवेंद्रजींनी केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही त्या तहसीलदारला निलंबित केलं. आता निलंबित का केलं? कारण ती फाईल 2 महिन्याआधीची आहे. तुम्ही कालच्या काल या व्यवहारासाठी निलंबित नाही केलेलं. 2 महिन्यापूर्वी कृषी विभागाने याच्यावर कारवाई करावी, कारण ह्याने अशा स्वरूपाची ही जमीन देऊन टाकली आमचं न ऐकता. कृषी विभागाने स्पष्टपणे अभिप्राय दिला होता, कारण त्यांना साक्षीला बोलवलं होतं यांच्यासाठी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही जमीन आमची आहे. ह्या जमिनीच्या विषयी 2015ला FIR दाखल केलेला आहे. या जमिनीला मंत्रालयामधून स्टेटस कोड दिलेला आहे. ही सगळी वस्तुस्थिती मांडली असतानासुद्धा तहसीलदारनं निर्णय घेतला आणि म्हणून त्याच्या आधीच कृषी विभागाने हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला होता. मंत्रालयामध्ये हा प्रस्ताव जवळपास 3 महिने प्रलंबित राहिला. 2 महिने प्रलंबित राहिले. त्या हा प्रस्ताव गेला असता आणि त्याच वेळेस ताबडतोब त्याचं निलंबन 2 महिन्याआधी झालं होतं.
मंत्रालयामध्ये 2 महिने हा प्रलंबित होताच. त्याच वेळेस जर निलंबित झालं असतं तर त्याला पुढे वावच मिळालं नसतं. हे प्रकरणं नोंदी करणं किंवा काही करणं, जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार त्या ठिकाणी याचं निलंबन 2 महिने थांबवण्यात आलं. आणि मग आता हे सगळे व्यवहार झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. अजित पवार हे आपला प्राथमिक करार आहे, कुठलाही आर्थिक व्यवहार याच्यामध्ये झालेला नाही आहे आणि जमिनीचा ताबा सुद्धा घेतलेला नाही आहे. पार्थ पवार यांनी तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं सुद्धा अजित पवार म्हणतात. एक गोष्ट आहे, आता मी महसूल मंत्री होतो, मला सारे व्यवहार कसे असतात त्याची जाणीव आहे. व्यवहार या ठिकाणी मी परवा मला वाटतं काल पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं होतं की यामध्ये व्यवहार झालेला आहे 300 कोटी रुपये या लोकांनी व्यवहारामध्ये टाकले असं सांगितलं. कोणताही व्यवहार करत असताना मी मगाशी उदाहरण दिलं होतं की एक घर आम्हाला घ्यायचं असेल, एक फ्लॅट घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सब रजिस्ट्रार समोर म्हणतो की बा मी ह्याला 10 लाख दिले आणि तो समोरचा म्हणतो मला 10 लाख मिळाले, तेव्हाच तो व्यवहार पूर्ण झाला असं म्हटलं जातं. या व्यवहारामध्ये 300 कोटीचा व्यवहार झाला पण प्रत्यक्ष 1 रुपयासुद्धा देण्यात आलेला नाही असं काल मी बोललेलं होतं. काल मी हे सांगितलं होतं की यांनी RTGSद्वारा पैसे दिले नाही, ड्रॉपद्वारा पैसे दिले नाही, चेकद्वारा पैसे दिले नाही, तरीही बिना पैशानं व्यवहार झाला. हा व्यवहारच बेकायदेशीर असं काल मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. आता अजितदादा याच्यामध्ये म्हणतात की 1 रुपयाचा व्यवहार झाला नाही. व्यवहार झाला नाही म्हणूनच तर आम्ही म्हणणं आहे की मग व्यवहार पैसे न देता व्यवहार कसा झाला व्यवहार झाला. अजितदादा म्हणत असले तरी त्या ठिकाणी नोंदणी झाली. नोंदणी झाल्याच्या नुसारच कारवाई करण्यात आली. पैसे दिले नाही याचा अर्थ तो व्यवहार बेकायदेशीर आहे असं मी कालच सांगितलं होतं की हा बेकायदेशीर व्यवहार आहे, असं होऊ शकत नाही. पण आता अशी स्थिती आहे की काल जरी म्हटलं असतं की हा व्यवहार, अजितदादांनी म्हटलं की हा व्यवहार रद्द झाला, पण हा व्यवहार रद्द झालेला नाही. हा व्यवहार रद्द झालेला नाही. आता ते आलं नाही अजून एक आहे. आता माझ्याकडे जो कागद आलेला आहे ह्याच्यामध्ये हा व्यवहार रद्द झालेला नसून, अरे का आहे ना तो आता पुण्याचा कागद ह्याच्यावर ना मी फलक तुमच्याकडे दिले होते ना कागद, ते ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे आत्ता आलेली. आणि त्यामध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की हा जो व्यवहार आहे हा व्यवहार बेकायदेशीर आहे. अशा स्वरूपाचा व्यवहार होऊ शकत नाही. ऑर्डरची कॉपी लागला मी तुम्हाला सर्वांना देतो. त्या ऐकून घ्या. या ठिकाणी तुम्ही हा व्यवहार जरी केला आणि तो जरी रद्द झाला तरी तुम्हाला या ठिकाणी हा असा व्यवहार आहे की 7/1 रोजी रद्दलेख या शीर्षकाखाली दस्तऐवज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे. या दस्ताद्वारे रद्द करण्यात येत असलेला खरेदी दस्त क्रमांक 9018/2025 बाबत शासन अधिसूचना 1/2/24 नुसार मुद्रांक शुल्कातून माफीचा दावा करून सदर खरेदी खत नोंदवण्यात आले होते. तथापि आता नोंदणी रद्द करावयाच्या लेखावरून उक्त खरेदी खत दस्त क्रमांक 9011/295 नुसार उद्देशित डेटा सेंटर उभारण्याचे प्रयोजन रद्द झाल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितलं आमचं प्रयोजन रद्द झालं म्हणून हा व्यवहार रद्द करून टाका अशी मागणी त्यांनी सब रजिस्ट्रारकडे केली. पण त्यांनी सांगितलं की या उक्त अधिसूचनेची शर्त क्रमांक 6 नुसार दस्ताज देय असलेले महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुसूचित अनुक्रमांक 25 प्रमाणे 5% स्थानिक संस्था कर 1% व मेट्रो कर 1% प्रमाणे एकंदर 7% दराने मुद्रांक शुल्क व त्यावरील दंड भरणे आवश्यक आहे. तरी खरेदी खत दस्त क्रमांक 9018/2025 मध्ये कमी पडलेले मुद्रांक शुल्क व त्यावरील मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्याकडे शासन जमा करून उक्त दस्त योग्य मुद्रांकित करून घेणे आवश्यक आहे. सदर दस्ताद्वारे कार्यालयातील खरेदी खत दस्त 9018/2025 रद्द करण्याचा उद्देश व कथन दिसून येते. त्यामुळे सदर दस्ताज अभिहस्तांतरणासाठी
मिळकतीचे बाजारमूल्य व मोबदला यापैकी जास्त रकमेवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुच्छेद 25 प्रमाणे 5% अधिक स्थानिक संस्था कर 1%, मेट्रो कर 1% प्रमाणे 60% शुल्क भरणे आवश्यक आहे. तथापि प्रत्यक्ष 500 इतके मुद्रांक शुल्क तुम्ही दिलेले आहे, त्यामुळे दस्त योग्य मुद्रांकात नाही. तरी या बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा, जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल. ही आहे 7/11/2025 म्हणजे कालची ऑर्डर आहे. आणि या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या ठिकाणी 300 कोटी रुपयाचे 14% तुम्हाला भरावे लागतील. म्हणजे 300 कोटी रुपयाचे 14% म्हणजे 42 कोटी रुपयाची रक्कम तुम्ही तुमचा व्यवहार रद्द झाला तरी 42 कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही, अशी नोटीस सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. या क्षणापर्यंत हा व्यवहार रद्द झालेला नाही. अजित पवार म्हणतात, देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलेलं आहे की जे काही 300 कोटीचा जो व्यवहार झाला त्याच्या टक्क्याप्रमाणे जसं तुम्ही आता सांगितलंय तो दंड भरावाच लागेल आणि हा दंड कोणालाही माफ होणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. हा दंड माफच करता येत नाही. सबरजिस्टर आपला याचा नोंदणी अधिनियम कायद्यानुसार जी पैसा आहे तो अधिक त्याच्यावर लागलेला दंड, तर हा माफ करण्याचा अधिकार यांना खालच्या पातळीवर नाही. सरकारने विशेष बाब म्हणून दंड रद्द करायचा ठरवलं तर सरकार करू शकतं. या विषयामध्ये आता जे तुम्ही बोपोडीच्या जमिनीचा विषय केला, तर त्यामध्ये दिग्विजय पाटीलचं नाव घेतलेलं आहे आपण, की जो आंबेडाच्या अगोदरच्या गुन्ह्यातही आहे 300 कोटीच्या याच्यात. तर या पाठीमागे पार्थ पवारांचा सहभाग असं वाटतंय का तुम्हाला या सगळ्यात? हे चौकशीमध्ये पुढे ज्या अर्थी दिग्विजय सिंगांचं नाव त्याच्यामध्ये आहे, तर त्यांची कंपनी म्हणजे ह्या व्यवहार जो झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे, अजून कन्फर्मेशन माझ्याकडे आता येईल, हा व्यवहार जो करण्यात आला म्हणजे जमीन घेतली, जमीन गावंड्यांच्या नावानं म्हणजे याने मुखत्यारपत्राद्वारे त्या ठिकाणी लावण्यात आली. ती जमीन लगेच या आंबेडा कंपनीने त्या ठिकाणी मुखत्यारपत्राद्वारे विकत घेतली असं माहिती आहे. आता आंबेडा कंपनीनं घेतली की नाही घेतली याचं माझ्याकडे आता अजूनपर्यंत माहिती आलेली नाही, पण ते मला आत्ता मिळणार आहे. आता येईलच माझ्याकडे माहिती की कुणी घेतली, पण यांच्याशी तो व्यवहार झालेला आहे आणि त्यांनी ते विकली पण आहे. म्हणजे हां सगळ्यामध्ये एक मिनिट. दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील संचालक मेसर्स अमेरिया एंटरप्राइजेस LLP यांच्याशी हातमिळवणी व संगनमत करून सरकारी मिळकतीवरील सर्व नमूद व्यक्तींचे मालकी हक्क दिसून येत आहे असा बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून अशा प्रकारे यांनी शासनाची फसवणूक केली आहे. म्हणजे यामध्ये जे आहे तर अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीने हा खरेदी केलेला दिसतो आहे. आणि अमेडिया कंपनीच्या संदर्भामध्ये जे काही त्याचे भागीदार असतील, आता ते कोण आधी कारण या भागीदार बदललेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी. आता या अमेडिया कंपनीमध्ये जे काही भागीदार असतील तर त्यात जर आपले पार्थ पवार असतील तर ते पण त्याच्यामध्ये दोषी आहेत. पण इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, हेमंत गावंडे असतील तुम्ही म्हणता इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, पण हे जर भागीदार असतील तर मग यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता का? नाही, याच्यामध्ये जो व्यवहार केलेला आहे हा व्यवहार याच्यामध्ये मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांच्या माध्यमातून झालेला व्यवहार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्यांनी सहाय्य केलेल्या असल्यामुळे आज तरी प्रायमा फेसी दोषी आहेत. पण कंपनीमध्ये भागीदार जे असतील प्रमुख संचालक म्हणून त्याच्यामध्ये जर जे असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी आपली. म्हणजे पार्थ पवार असतील तर पार्थ पवारांवर कारवाई व्हावी. भाऊ तुम्ही अजित पवार उपमुख्यमंत्री असल्यामुळे या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं. अजित पवारांनी तिच्यावर खुलासा असा केला आहे की अजित पवार म्हणतात की या प्रकरणाशी माझा अथवा माझ्या कार्यालयाचा कुठल्याही पद्धतीने सहभाग नाही. या संदर्भात कोणतीही मदत, हस्तक्षेप किंवा फोनवर संवाद माझ्याकडून किंवा माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून झाला नाही. उलट या प्रकरणाची चौकशी शासनाच्या नियुक्त समितीमार्फत करावी आणि जे सत्य असेल दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असं अजित पवारांनी म्हटलंय. म्हणूनच मी काल असं म्हटलं की प्रत्येकजण नाहीच म्हणणार आहे, परंतु यामध्ये जर सत्यता शोधायची असेल तर हे जे 2 लोक आहेत मुख्य दुय्यम निबंधक खरेदी आणि दुसरा जो आहे तहसीलदार,
ह्या दोघांची जर तुम्ही नार्को टेस्ट केली तर ते सत्य बाहेर येईल. नाही तर पोलिसांसमोर त्यांना नेलं आणि पोलिसांना विचारलं तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का, कुणी तुम्हाला सांगितलं का, अजितदादांनी सांगितलं, एकनाथ खडसेंनी सांगितलं, तो कशाला सांगणार आहे? तो कसं सांगेल यांच्या विरुद्ध की हो मला फोन आला तर बरं? असं होऊ शकत नाही. नार्को टेस्ट शिवाय त्याचं सत्य बाहेर येणार नाही. अजितदादांनी बरोबर सांगितली भूमिका. त्यांनी सांगितलं की बा माझा नाही संबंध, पण अजितदादांना हे माहिती होतं. 3-4 महिन्याआधी त्यांनी अशा स्वरूपाचे व्यवहार करू नये असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण सत्यता तपासायचं असेल तर काही कागदपत्र बघू नका, काही पोलीस चौकशी करू नका, या दोघांचे नार्को टेस्ट करा. अहवालामध्ये दोषी असल्यास देवेंद्र फडणवीस कारवाई करणार आहे. अहवालामध्ये दोषी असल्यास देवेंद्र फडणवीस म्हणतायत कारवाई करू. माझी अपेक्षा अशी आहे की हे जे प्रकरण आहे हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी विरोधी पक्षनेता असताना हेच प्रकरणं जसेच्या तसे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी मांडले होते. आणि मग माझ्यानंतर देवेंद्रजींनी सुद्धा हेच प्रश्न आणि हेच प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी स्वतः मांडलेले आहेत. आता त्यांनी स्वतः जे मांडलेले आहे त्यांना याची पूर्ण माहिती आहे. त्यांनीच विधानसभेमध्ये म्हटलं होतं की सगळे व्यवहार बेकायदेशीर आहे, या व्यवहाराच्या फौजदारी गुन्हे करावे हे माननीय देवेंद्र फडणवीसांची आणि माझी मागणी होती. आता मला असं वाटतं तर स्वतःच मुख्यमंत्री आहे, आता कारवाई त्यांनीच केली पाहिजे. मुळामध्ये 2015ला जो आम्ही FIR दाखल केला होता, माझ्या सूचनेनुसार डीनने जो दाखल केला होता त्यावेळेस कारवाई झाली असती तर पुढलं रामायण घडलंच नसतं. म्हणून एक हे आहे की 2015च्या फौजदारी गुन्ह्याची दाखल करून हा सेम गुन्हा सेम FIR त्याच कालखंडामध्ये केलं. फक्त सुधारणा एवढीच आहे की जमीन त्यांच्या नावावर झाली आणि त्यांनी ते विकली. ते जर झालं असतं, गुन्हेगार तेच आहे, नाव तेच आहे, एक्सेप्ट आमेडा कंपनी सोडून, तर मग कशाला आला? आणि देवेंद्रजींना पूर्ण प्रकरण माहीत आहे, त्यांनी स्वतः मांडलेलं असल्यामुळे ते चौकशी करतील अशी मला अपेक्षा आहे. भोसरी प्रकरणामध्ये अटक पण झाला, गुन्हा पण तत्काळ दाखल होतो, त्याच्यानंतर तुमचा राजीनामा पण घेतला जातो. या सर्व गोष्टी एकदम तातडीने होतात. या प्रकरणामध्ये आतापर्यंत तसं कुठलंच काही दिसत नाही. तुम्ही सुरुवातीला म्हटलं की जो गुन्हा तुम्ही 2015ला दाखल केला त्या गुन्ह्याची सुद्धा चौकशी यांनी केलेली नाही. असं का होतं असं वाटतं तुम्हाला? उभ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की त्या भोसरी प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही. आज या क्षणापर्यंत तरी सगळ्या चौकशांमधून मी निर्दोष सुटेला आहे. कुठलाही आक्षेप माझ्यावर आलेला नाही. कुठल्याही याच्यामधून माझ्यावर आले. काही ठिकाणी गुन्हे जे दाखल झाले त्याच्या न्यायप्रविष्ट आहे त्या ठिकाणी, पण या ठिकाणी या हेमंत गावंडेचा संबंध नसताना सुद्धा त्यांनी या भोसरी प्रकरणामध्ये माझ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करायला लावलं, म्हणजे केला. याच्या मागे कोण होतं? हेमंत गावंडेच्या मागे 2015ला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला की हा फ्रॉड माणूस आहे, याने आमची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. सरकारी जमीन, तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज जे ब्रिटिशकालीन जमीन आपल्या इमारती त्या ठिकाणी उभ्या आहेत, ॲग्रिकल्चर कॉलेज पुण्याच्या, ह्या सगळ्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ज्या बिल्डिंगा सहित मालमत्ता त्यांनी नाव राहून टाकली. म्हणजे सरकारी जमिनीच्या ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये बांधलेल्या हेरिटेज इमारती आहे ते सुद्धा बनावट कागदपत्र करून ह्यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा गुन्हा मी दाखल केला होता, पण त्याची चौकशी झाली नाही. म्हणजे एकंदरीत पुण्यामध्ये जे काही सरकारी जमिनी हडप करण्याचे प्रकार चालत आहे त्याचे राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध असल्याशिवाय हे प्रकार होऊच शकत नाही. चौकशीमध्ये बाहेर येईल. महिन्यांपूर्वी अजित पवारांना माहिती होतं की असा व्यवहार होणार आहे, पण त्याच्यावरून त्यांनी आता घुमजाव केलेलं आहे की मला या प्रकरणाबद्दल माहिती नव्हतं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की ज्यांना या फायर कळत नाही ते पण पार्थ पवारांचं नाव घेत आहेत. ते एकंदरीत दोघांची जे आपण म्हणणं आहे ते कुठेतरी पार्थ पवारला पाठीशी घालतंय सरकार, असं वाटतं आपल्याला? नाही, हे आहे त्या ठिकाणी की ज्यावेळेस ते म्हणतात, आता हा चौकशीचा भाग असू शकतो, ते म्हणतात ज्यांनी सह्या केल्या त्या ठिकाणी ज्यांनी व्यवहार केला ते दोषी आहे, पण हा व्यवहार कंपनीसाठी केला, हा त्याने व्यक्तिगत एकासाठी व्यवहार केलेला नाही आहे. हा जी अमेडिया कंपनी आहे त्याच्यासाठी केला आणि त्याच्यामधले 3 मुख्य पार्टनर आहे. त्याच्यामध्ये पार्थ पवार 99% पार्टनर आहे. पण या ठिकाणी असं आहे की याला संशयाला जावे की पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न होतो. भोसरी प्रकरणामध्ये
होते त्या पद्धतीने जर आता जर बघितलं तर 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे असं बावनकुळे म्हणतायत आणि या समितीला 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे आणि 1 महिन्यानंतर समिती जी काही अहवाल आमच्यासमोर सादर करेल त्या पद्धतीने पुढची कारवाई होईल असं आता नुकतंच बावनकुळेंनी म्हटलं आहे. नाही, मग असे मी म्हटलं की भोसरी प्रकरणामध्ये इतक्या तातडीनं कारवाई झाली, फटाफट लगेच राजीनामा, लगेच मोकळे. मी सांगत होतो वारंवार त्या कालखंडामध्ये की तुम्ही माझ्यावर पुरावा द्या ना एखादा, तर जसं मी कागदाचा पुराव्यानिशीच दाखतो होतो. प्रत्येक वेळी मी माझी सवय अशी आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा विधानसभेबाहेर आजपर्यंत जे काही प्रकरणं मांडलेले आहे प्रत्यक्ष हातात कागद घेऊनच मी मांडलेले आहे. असे आरोप नाही केले खोटे कुणावर. जे आहे माझ्या हातात कागद सांग, बाप दाखवणं तर श्राद्ध कर. आता त्या भोसरी प्रकरणामध्ये माझ्यावर इतके आरोप करण्यात आले त्या ठिकाणी की मोठ्या प्रमाणात आरोप करून मी वारंवार सांगायचो एखादा पुरावा दाखवा. पण अशा स्वरूपानं मला त्या ठिकाणी घेरण्यात आलं की शेवटी पक्षाच्या सूचनेनुसार मला राजीनामा द्यावा लागला. आता तसं ज्या प्रकरणामध्ये का नाही होत, इतका क्विक, इतका फास्ट लगेच का नाही झालं? कारण असं मला संशय असा की राजकीय संरक्षण आहे. ते यासाठी सांगू शकतो मी. ह्या 3 गोष्टी तर मी वारंवार सांगितलं तुम्हाला आता की तहसीलदाराच्या निलंबनाची फाईल जी आहे ती 2 महिने मंत्रालयामध्ये अडकून पडली महसूल विभागाकडे. त्याचं कारण काय? कृषी विभागाने पाठवली की ह्यालाच निलंबित करण्यात यावं, याने अशा आपली सरकारी जमिनीच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. 2 महिने फाईल कुणाकडे पडून होती, काय फरक मिळाली. तिसरं 2015ला जर गुन्हाच दाखल केला होता असा सेम जमीन हडप करण्याच्या संदर्भामध्ये, सरकारी जागा हडप, अख्खा ॲग्रिकल्चर महाविद्यालयाच्या बिल्डिंगावर TDR मागितला यांनी याच्या संदर्भामधला, तर त्या कालखंडापासून आज कागद त्याच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? म्हणजे आम्ही त्या ठिकाणी पुराव्यानिशी सारं करत असताना कारवाई झाली नाही. याचा अर्थच असा आहे की हेमंत गावंडे नावाच्या प्राण्याच्या मागे कुणीतरी होतं आणि ह्याला कोणीतरी कारवाई करायला भाग पडलं. कुणीतरी याला फौजदारी माझ्यावर करावी, खोटा गुन्हा दाखल करावा असं सांगण्यात आल्याशिवाय हे होणं शक्य नाही. आणि उभ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की याच्या मागे कोण होतं. मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो याची अजित पवारांना कल्पना नसावी का, असं अंबादास दानवे म्हणतात. मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो याची अजित पवारांना कल्पना नसावी का, पवारसाठी वेगळा न्याय का, असं अंबादास दानवे म्हणतात. नाही, असं असेल का अंबादास दानवे म्हणतील, पण स्वाभाविकता मोठे व्यवहार किंवा काही व्यवहार करत असताना कल्पना तर असते. त्यांना कल्पना होती ना, नव्हते असं नाही आहे. त्यांनी सांगितलं ना स्पष्टपणे, अजितदादांनी हे सांगितलेलं आहे की मला याची कल्पना होती पण असं करू नका असंही सांगितलं. असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. याच्या पाठीमागे कोण होतं हे उभा महाराष्ट्राला माहिती आहे असं मी म्हणतोय. त्यामुळे तुम्हालाही ते माहिती आहे. कशासाठी नाव 15 वर्षानंतर कशासाठी नाव सांगायचं तुम्हाला माहिती आहे. तुमच्याच पक्षाचे होते, हे सगळं तुम्हालाच माहिती आहे. महाराष्ट्रासमोर येऊ द्या भाऊ. तुमच्याच पक्षाचे होते का? मला काही सांगण्याची आवश्यकता नाही. आता याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर सांगा. आता या प्रकरणाच्या पाठीमागे कोण आहे? की पुण्यामध्ये अशा जमिनी अनेकांनी हडपलेल्या आहे. BHR प्रकरणाच्याही काही जमिनीचा माहिती समोर येत आहे. कोणत्या राजकीय नेत्याने या जमिनी घेतल्या याबाबत देखील अनेकदा आपण आरोप केले. कुणाच्या नावावर त्या जमिनी आहेत? BHRच्या संदर्भामध्ये अनेक राजकीय व्यक्तींनी त्या जमिनी हडप केल्या. जमिनी हडप केल्या म्हणजे काय? त्यांनी BHRच्या जमिनी लिलावामध्ये काढायच्या, लिलावामध्ये काढून कमी किमतीमध्ये कशा मिळतील याची ती व्यवस्था आता संस्थेच्या सेक्रेटरीच्या माध्यमातून करायची आणि मग त्या जमिनी लिगली माझ्या नावानं मी घेतलेल्या असं दाखवायचं. असा हा एक प्रकारे उपयोग आपलं हे करलेलं षडयंत्र आहे. आणि यामध्ये अगदी गिरीश महाजनने जमिनी घेतल्याने पुण्याच्या जमिनी गिरीश महाजनने घेतलेल्या आहे. अनेक ठिकाणचे नावं त्यांच्याकडे आहे ते काढता येतील. मला जेवढं माहिती आहे, मला एकाच प्रॉपर्टीची माहिती आहे पुण्याची, कारण मला अजून काही माहिती त्याच्यामधले नाही. पण होती, खरं आहे, वस्तुस्थिती आहे. करोडो रुपयाची जमीन BHRची ही कमी किमतीमध्ये लिलावाच्या दाराने नियमात आहे असं दाखवून घेण्यात आलेली आहे. दुसरीकडे वळवू नका. आता आशिष शेलार असं म्हणतायत की या प्रकरणात अजित पवारांना जाणून बुजून गोवलं जातंय, हा आरोप निराधार आहे असं त्यांनी म्हणतात. अजित पवारांचं नाव कुठे घेतलं याच्यात? पार्थ पवारांचं नाव आहे. नाही, तरी सुद्धा अजित पवार आणि पार्थ पवार वेगळे नाहीत असं म्हणत होतं. या प्रकरणामध्ये अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे, हा आरोप निराधार आहे असं आशिष शेलार म्हणतात.
हे बघा, इथे अजित पवारांना टार्गेट केलेलंच नाही. पार्थ पवारांना टार्गेट करत असताना ॲटोमॅटिक अजित पवारांचं नाव आलं. भोसरीच्या संदर्भामध्ये मी जमीन खरेदी केलेलीच नव्हती, मी व्यवहार केलेलाच नव्हता, मी रुपयासुद्धा घेतलेला किंवा दिलेला नव्हता. पण तरीही माझ्या बायकोनं खरेदी केली म्हणून माझं नाव आलं की नाही आणि मला राजीनामा द्यावा लागला की नाही. मग जो न्याय एकनाथ खडसेंना आहे तो यांना का नाही, अशी जनतेची इच्छा आहे. नोंदणी निरीक्षक राजेंद्र बुडे जे आहेत ते म्हणतात की या शुल्क विभागाच्या प्रकरणी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली समितीची आणि 7 दिवसामध्ये अहवाल येईल आणि गुन्हेगारांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असं ते म्हणतात. निश्चित त्या कारवाईला एवढा विलंब तर लागणार आहे. 7 दिवस लागणं हे स्वाभाविक असतं. पण मला विश्वास आहे, मी कोणाचं नाव सांगितलं होतं, राजेंद्र मुठे, मला त्या अधिकाऱ्याची माहिती आहे कारण ते जळगावला होते. त्यामुळे निश्चित ते त्याच्याविरुद्ध कारवाई करतात, योग्य कारवाई करतात. हो, हे जे प्रकरण आहे भाऊ, हे या सगळ्या गोष्टी पण समोर आल्या. त्याच्यानंतर अजित पवार म्हणतायत की हा जो आता ते सोडून द्या ना, हा प्रकरण नवीन आहे ना, हेच प्रकरण ते रद्द करण्याचा निर्णय घेत आहे. म्हणजे समोर आल्यानंतर आता हे रद्द केलं गल्लत करू नका. कालचं प्रकरण वेगळं होतं, आजचं प्रकरण वेगळं आहे. आजच्या प्रकरणामध्ये हे 1500 कोटी रुपयाच्या जवळपासची जमीन आहे. आजच्या प्रकरणामध्ये ही जमीन सरकारी जमीन आहे असं दाखवून त्या ठिकाणी, म्हणजे कुळ कायद्याची जमीन आहे असं दाखवून ते मालकी करण्यात आलेली आहे. वास्तविक सरकारी जमीन आहे. सरकारी जमिनीची विक्रीसुद्धा झालेली आहे, नावावर सुद्धा लागून गेलेली आहे. कालच्या जमिनीत आणि या जमिनीमधला फरक आहे. कालच्या जमिनीचे सर्वे नंबर वेगळे आहे, आजच्या जमिनीचे सर्वे नंबर वेगळे आहे. कालच्या जमिनीमधले जे विध्वंस वगैरे नावाचे नाव नव्हते, याच्यामध्ये सारेचे नावं वेगळे आहे आणि त्यामुळे या जमिनीचा घोटाळा वेगळा आहे. अशा जवळून 5-6 घोटाळे त्या ठिकाणी आहे. निश्चित तो सुनियोजित, म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की ह्या जमिनीच्या मागे केव्हापासून लागले असतील. मी ज्यावेळेस या प्रकरणाचा अभ्यास केला तर तो अभ्यास करत असताना माझ्या लक्षात असं आलं की जे विध्वंस कुटुंब आहे त्या विध्वंस कुटुंबाचा अधिकार नसताना त्यांच्या नावे मुखत्यारपत्र तयार करणं आणि कुळपत्र तयार करण्याचं काम याआधी झालेलं आहे. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा याचा DP प्लॅन तयार झाला, म्हणजे पुणे शहराचा, त्यावेळेस याच्यावर आरक्षण ठेवण्यात आलं. ते आरक्षण जर माहिती आहे की याच्यावर आरक्षण झालं तरी ही जमीन आमची आहे असं सांगण्यासाठी तेव्हापासून, म्हणजे जवळपास 2013ला बाळासाहेब थोरातांकडे हे आलं होतं. त्या 2009 पासून त्यांनी याचा पाठपुरावा सुरू केलेला दिसतो. म्हणजे 2009 पासून 2025पर्यंत इतके वर्ष ज्यावेळेस त्याचा पाठपुरावा होतो, रिजेक्ट झाल्यानंतरही कागदपत्र तयार केल्यानंतर, बनावट कागदपत्र तयार केल्यानंतर, याचा हा एका सोडाचा भाग आहे की टार्गेट ठरवलं आहे की जमीन आम्हाला घ्यायची आहे, मिळवायची आहे. 2009 या प्रॉपर्टीचे हेमंत लक्ष्मण गावंडे यांच्याबरोबर 2/2/2009 व 26/4/10 रोजी समजुतीचे टिप्पण लिहून घेतले होते. त्या काळात यांनी या जमिनीचे, हे जर सरकारी जमिनीत आहे, समजुतीचे टिप्पण कसे काय करू शकता 2009ला, आणि नोंद झाल्यानंतर यशदावे वगैरे त्याचे आहे. हो, याच्यात जे आहे की आपण जर सांगितलं की बनावट कागदपत्र असतील, टाउन प्लॅनिंग करताना सगळं नियोजन झालं, ते हे राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय किंवा राजकीय पाठबळ असल्याशिवाय इतकं शक्य आहे का? नाही, होऊ शकत नाही. राजकीय पाठबळाच्या पुणे शहरामध्ये महानगरपालिकेचे जे इंजिनियर होते प्रशांत वाघवारे म्हणून, हे प्रशांत वाघवारे म्हणजे त्या महानगरपालिकेच्या या विभागाचे प्रमुख, आणि त्यांनी सर्व उद्योग त्यांच्या मदतीशिवाय, त्यांच्या संमतीशिवाय, त्यांच्या ह्याच्याशिवाय होऊ शकत नव्हते. या प्रशांत वाघवारेच्या माध्यमातून यांनी या सगळ्या प्रॉपर्टीचा TDR मिळवण्याचा प्रयत्न करून तो प्रस्ताव पुणे महानगरपालिकेकडे जवळपास मंजुरीसाठी सादर केला होता आणि तीच तक्रार आमच्याकडे आणि देवेंद्रजीकडे त्या कालखंडात आली होती. राज्यात घोटाळा उघड करण्याची मालिका सातत्याने सुरू आहे. नाईक यांनी 200 कोटीची जागा आपल्या स्वतःसाठी 3 कोटी रुपयामध्ये घेतली असा आरोप वडेट्टीवारांनी केलेला आहे. ते मला माहिती नाही. भाऊ हिंदी घेऊया. चला.